गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील 14 गावातील हजारो नागरिक आज जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकता कशा पद्धतीनं सहकुटुंब सहपरिवारासहित या ठिकाणी आलेले आहेत। छोटे मुलं असो व मुली असो, छोटे मोठे सर्व 5 वर्षापासूनचे 50 वर्षापर्यंत असो व 70 वर्षापर्यंत असो, सर्व नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकता शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच महत्त्वाच्या आहेत। त्यासाठी आज MIDC रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आहेत। आपल्यासोबत काही नेते आहेत, शेतकरी, काय सांगाल? गडचिरोली जिल्ह्यामध्ये सातत्यानं राज्य शासनाकडून सुपीक जमिनी अधिग्रहण करण्याचा काम सुरू झालेलं आहे। या विरोधात सातत्यानं शेतकरी बांधवांनी आंदोलने, धरणे, मुंडन आंदोलन करून शासनाला आम्हाला जमिनी द्यायच्या नाहीत अशा पद्धतीचे निवेदने दिले। तरी परंतु हे शासन जेव्हा शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही, शेतकऱ्यांशी साधी चर्चा करायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या म्हणणं काय ते ऐकून घ्यायला तयार नाही, त्यावेळेस शेतकरी हवालदिल झाला, शेतकरी त्रस्त झाला आणि आज 4 तारखेपासून बेमुदत ठिय्या आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत। उद्यापासून अनेक तालुक्याचे शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि ही संख्या वाढत जाणार आहे। माझी राज्य शासनाला विनंती आहे की आपण तात्काळ या ज्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि या मागण्या ज्या शेतकरी हिताच्या आहेत त्या त्यांनी दूर कराव्या, अशा पद्धतीची आमची मागणी आहे। या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री आहेत आणि गेली 3 महिने हे शेतकरी रस्त्यावर असताना सुद्धा पालकमंत्री या लोकांकडे लक्ष द्यायला तयार नाही। या पालकमंत्र्यांना सुद्धा आजच्या या ठिय्या आंदोलनातून माहिती पोहोचली पाहिजे की किती शेतकरी या ठिय्या आंदोलनामध्ये त्यांच्या विरोधात त्यांनी जो आदेश काढलाय त्या विरोधात आलेला आहे। ही माहिती सुद्धा आपल्या माध्यमातून पोहोचवावं आणि येणाऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जो गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याचा तो मुख्यमंत्र्यांचा स्वप्न आहे, तो स्वप्न या शेतकऱ्यांचा जो आंदोलन दिसत आहे हे आम्हाला असं वाटतंय की हा स्टील हब न होता शेतकरी मृत्यूचा हब होत आहे। आणि या गडचिरोली जिल्ह्यात कधी नव्हे हे राज्य सरकार शेतकऱ्यांची शेती चोरी करण्याचं काम चालू केलेलं आहे। त्या विरोधात शेतकरी कृती समिती असेल, अनेक विविध पक्षाचे पदाधिकारी, अनेक विविध संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण डॉक्टर्स असतील, वकील असतील, शिक्षक असतील, अनेक कर्मचारी लोक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि या सरकारला जागा करण्याचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहे। आपण बघू शकता शेतकऱ्याचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, काय सांगाल? बघा, गेल्या अनेक वर्षापासून राज्य शासनाकडनं या सरकारकडनं आपल्या जिल्ह्यावासियांना मोठमोठे स्वप्न दाखवलं गेले आहे, ज्याच्यामध्ये मोठं स्टील हब, लोकांना इथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती करू अशा प्रकारची वल्गना या सरकारच्या माध्यमातून होत आहे। परंतु मागच्या अनेक वर्षापासून आपण पाहिलं ज्या पद्धतीनं या सरकारचं धोरण राहिलं आहे, शेतकरी विरोधी धोरण आहे आणि या धोरणाच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहण करून या शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून, या प्रशासनाच्या माध्यमातून होतो आहे। काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला आहे। याच्यापूर्वी देखील काँग्रेस पक्षाने अशा प्रकारची आंदोलने केलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये याचा स्वरूप जन आंदोलनामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये देखील काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं, संपूर्ण काँग्रेस पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये देखील प्रत्येक कार्यकर्ता खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या सोबत इथे उभा राहील आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि जोपर्यंत हा आदेश सरकार मान्य करत नाही किंवा मागे घेत नाही, तोपर्यंत आमचा प्रत्येक शेतकरी आणि शेतकऱ्यांसोबत प्रत्येक कार्यकर्ता आमचा इथे खंबीरपणे उभे राहील। आपल्यासोबत बघू शकता या ठिकाणी महिलांची संख्या जास्त दिसत आहे, काय सांगाल आपण? निश्चितच हे आंदोलन बघता तुम्हाला या आंदोलनाची कल्पना करण्याच्या पलीकडचं हे आंदोलन आहे। मला वाटतं जिल्ह्यातलं हे एवढं मोठं आंदोलन प्रत्यक्षात आपण बघतो आहे आणि ही खूप मोठी क्रांती होणार आहे, कारण आमच्या तोंडचा घास, हक्काची जागा, हक्काची जमीन, माझ्या मायेचा पदर, माझी मायेचं जगणं, माझ्या मायेचा स्वाभिमान जर अशा प्रकारे सरकारकडून लुटल्या जात असेल तर निश्चितच आमची ही सामान्य जनता, शेतकरी हवालदिल होणार आहेत, हे भूमिहीन होणार आहेत। आणि म्हणून सरकारने घातलेला हा जो घाट आहे भूमी अधिग्रहण करण्याचा, तो कुठेतरी बाजूला सारून या शेतकऱ्यांचा हा जो जगाचा पोशिंदा आहे याला वाचवायला पाहिजे असं मला वाटतं। आणि त्यासाठी आमच्या सगळ्या महिला वर्गाचा, महिला वकील संघाचा आणि सर्वच वकील संघाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। ही मोठी लोक चळवळ आहे आणि ही विस्तृत आणि भयान रूप घेण्याच्या आधीच सरकारने याची दखल घ्यावी असं माझं प्रांजळ मत।
आपण बघू शकता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि चामोर्शी तालुक्यातील 14 गावातील नागरिकांनी या ठिकाणी शेती भूमी अधिग्रहण देणार नाही याकरिता या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलेले आहेत. सहकुटुंब सहपरिवार पहिल्यांदाच अशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलन होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एक शोकांतिका मानली जात आहे. गडचिरोली जिल्ह्याचे मुख्यमंत्री स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या कुठेतरी समस्या सोडवल्या जात नसल्याचा आरोप या ठिकाणी होत आहे. गणेश शिंगाडे, साम टीव्ही, गडचिरोली.